उपस्थित असणारे ॲडो वाजद खान आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील। छत्रपती शिवाजी महाराज की। मी दरवर्षी या गावात जयंतीसाठी खास येतो। माझं नाव ॲडव्होकेट वाजद खान बिडकर। माझं नाव ॲडव्होकेट वाजद खान बिडकर। मला जयंतीला बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं। आज सुद्धा मला एका खूप मोठ्या जयंतीला बोलवलं होतं, तिथं सेलिब्रिटी वगैरे येणार होते, पण म्हणलं हे गाव माझं आहे, दरवर्षी मला बोलवतात म्हणून मी इथं खास आलेलो। मी जवळपास 2012 पासून मनोज जरांगे पाटील यांच्या सेवेत आहे। मी त्यांचा लीगल ॲडवायझर, कायदेशीर सल्लागार पहिल्यापासून। माझी आणि महाराजांची पहिली भेट 7वीच्या धड्यात झाली होती। 7वीचा जो धडा होता त्या धड्यावर महाराजांचा फोटो होता। तिथं मला माहीत झालं की हे महाराज आहेत। 18 पगड जातीला एकत्र करून ते सगळ्या गोष्टीने जसं काम केलं, स्वराज्य निर्माण केलं, गोरगरिबांची सेवा केली, हे माहीत झालं। गावात कोणाच्या शेतकरीच्या गवताच्या काडीला देखील त्याच्या परवानगीशिवाय हात लावू नये असं माझ्या राजांची शिकवण होती। त्यानंतर जसं शिक्षणासाठी मी घराबाहेर पडल्यानंतर माझा जो रूम पार्टनर होता तो मराठा होता। त्याने रूम मध्ये महाराजांचा फोटो लावलेला होता, म्हणजे पहिली भेट तिथे। त्यानंतर महाराजांची जी माझी भेट आहे ती शिक्षणादरम्यान त्या माझ्या रूम पार्टनर मध्ये होती, म्हणजे मला महाराज रोज दिसायचे। त्यानंतर जेव्हा मी पुणे शहरात आलो, माझा एक जीवलग मित्र आहे ॲडव्होकेट गणेश मस्के, कोणी नाव ऐकलं असेल तो सुद्धा मराठा, त्याच्यामुळे रोज भेट व्हायची। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मी वडगाव शेरी येथे राहतो। तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या घरासमोर महाराजांचा पुतळा आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, यांची प्रेरणा, म्हणजे महाराजांनी मला कधीही एकटं सोडलं नाही। त्यांचा आशीर्वाद माझ्या समोर आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी आज येथे उभे आहे। तुमच्या लोकांच्या जेवणामध्ये मी येणार नाही, थोडक्यात बोलतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आयुष्यामध्ये कशी झाली आणि आयुष्यभर आपण महाराजांना जपत आलात आणि महाराजांचे विचार घेऊन आपण समाजाला मार्गदर्शन करत आहात, त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा धन्यवाद, आभार या ठिकाणी मानतो। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनाथ गव्हाणे पाटील आपणही उपस्थित झालात, आपलंही प्रतिष्ठानच्या वतीनं सरचे स्वागत। यानंतर बापूवर तुम्ही या सरपंच।